हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर काही टिप्स शेअर करते आहे लोणचं टिकवण्यासाठी। चला तर बघूया। लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं। लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत, पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचे वर्षभर टिकत नाही। लोणची टिकवण्यासाठी काही उपाय। सर्वात प्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या। ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे ती बरणी सुद्धा स्वच्छ धुवून कडक उन्हात 3-4 तास वाळवून घ्या। विळी किंवा सुरीही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या। लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्री सकट मिसळून घ्या। मिश्रण चांगलं ढवळून घ्या। कैरीचं लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेलं तेल घाला। नेहमी लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिलं पाहिजे, तर बुरशी लागणार नाही। पावभाजीचा प्रकार प्रत्येक जण करतो। चला बघूया त्याचे टिप्स। पावभाजी करताना त्यामध्ये थोडे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो। पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावे यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा, यामुळे पाव चांगले कापले जातात। फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची या भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या, यामुळे रंग हिरवागार राहतो। आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात। लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या, नंतर सोलून साठवून ठेवाव्या। पदार्थात गार्निश करण्यासाठी उपयोग होतो। पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो। मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत। बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत। तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जातं, डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो, लाडू पचायला हलके होतात, तसेच खमंगही होतात। गोड बुंदी, बर्फीचे व लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेलं चक्का घालावा व कालवावे। आंब्याचा रस्सा श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा, सर्व आंबटपणा निघून जातो। आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते। गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होते। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे। वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे, ताक आंबट होत नाही। छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळी तुरटी फिरवावी। सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणेच कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात।
ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते, तेव्हा 15-20 शेंगदाण्याचे दाणे मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावे, नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खावी. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. पेपर डोस्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही. इडल्या उरल्यावर त्यांना कुस्करून त्यांचा आपण नेहमी जसा रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला लागतो. डोसा कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4/1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोस्यासाठी हे प्रमाण 3/1 असायला पाहिजे. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्या काढाव्या. भात फळफळीत होतो. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचा भर तेलात मसाले घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्यांचा स्वादही पदार्थात उतरतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5 ते 6 पालकाची पाने बारीक चिरून घाला. आमटीला वेगळीच चव येईल. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवायला पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम असते. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावे. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. साबुदाण्याची खिचडी करताना मिरचीचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखाच तिखटपणा मिळतो. पालकच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखादा जाड कागद किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावी. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते. अंडे उकडण्यापूर्वी
पिनेनी त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकळल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. आमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे आमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते. आमरस. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते. बदामाची साले सहज निघावी यासाठी 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. आशा करते या टिप्स तुमच्या दररोजच्या कामात नक्की कामी येईल. फ्रेंड्स, या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.